वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहला शहापूरमधून अटक. मिहिरच्या आई आणि बहिणीलाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. वरळीच्या केसकडे हत्या म्हणून पाहिलं पाहिजे आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. तर 60 तासांनी रक्तात दारूचे पुरावे मिळणार आहेत का, आदित्य ठाकरेंचा सवाल. केवळ हिट अँड रन नाही तर ही एक हत्या. 60 तास झाले तरी आरोपी पकडला गेला नव्हता. गृह विभाग काय काम करतंय हे यावरून कळलं. भास्कर जाधवांचा हल्लाबोल. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला फाशी द्या, अभिनेते जयवंत वाडकर यांची तीव्र प्रतिक्रिया. वरळी अपघातात झालेली महिला ही वाडेकरांची सख्खी पुतणी. विधानसभेत वरळी हिट अँड रन प्रकरणावर चर्चा. आमदार असलम शेख यांच्याकडून मुद्दा उपस्थित, तर अनिल देशमुखांकडूनही रात्री वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी. पुण्याप्रमाणेच मुंबई हिट अँड रन प्रकरणात संपूर्ण कुटुंबियांचा सहभाग असल्याचं समोर. आरोपी मिहिरला पळून जाण्यासाठी वडील, आई आणि बहिणीनं सहकार्य केल्याचं तपासातून समोर. वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या गाडीनं अपघात झाला ती मुख्य गाडीच आरोपीकडून लपवण्याचा प्रयत्न. आरोपीच्या वडिलांकडून गाडीची नंबर प्लेट बदलण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती. हे हाय प्रोफाईल वाल्यांचं सरकार. इथे कायदा फक्त सर्वसामान्यांसाठी, हाय प्रोफाईल वाल्यांना तो लागू होत नाही. वरळी हिट अँड रन करून रोहित पवारांची सरकारवर टीका. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जुहूतील वाईस ग्लोबल तपास बार सील. वरळी हिट अँड रन केस प्रकरणात आरोपी मिहिर शाह याच बारमधून मित्रांसोबत पार्टी करून बाहेर निघाला होता. नागपूरमध्ये 24 तासांच्या हिट अँड रनच्या 2 घटना. दिनेश खैरनाथ या तरुणाच्या कारच्या धडकेत मृत्यू, तर मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कारनं उडवलं. दोन्ही घटनेत चालक फरार. नाशिकमध्ये एक हिट अँड रनची घटना समोर. सिडको परिसरात अपघात करून पळ काढणाऱ्या चालकाला जमावानं चोप दिला. अंबड पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल. सुदैवानं कोणालाही गंभीर दुखापत नाही. मंत्रालयात 5व्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश. अरविंद पाटील व्यक्तीचं नाव. कराड चिपळूण रस्त्यात जागा गेल्यानं त्याबाबत ते मंत्रालयात आले होते. वसंत मोरेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. वसंत मोरेंच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली. ते पुन्हा शिवसेनेत येतील याची खात्री होती. एक चांगला शिवसैनिक मिळाला, संजय राऊतांची प्रतिक्रिया. लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव 11 जुलैला शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट. विधान परिषदेच्या सभापती निवडीसंदर्भात आणि राज्यपाल नियुक्त 12 जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती. विधान परिषदेसाठी माहितीची जबाबदारी फडणवीसांकडे. फडणवीस आमदारांना पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या पसंतीच्या मतांबद्दल समजावून सांगणार. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर. विधानसभा निवडणुकीची जबाबदारी निवडणूक रणनीतिकार नरेश अरोरा यांच्याकडे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांनी घेतली नाना पटोले यांची भेट. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकरांकडून आमदारांच्या भेटीगाठी. विधानभवन परिसरात घेतली भरत गोगावले, उदय सामंत आणि सुनील तटकरेंची भेट. नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांचा शपथविधी सुरू असताना विरोधकांकडून पैठणीच्या घोषणा. नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे निवडून आले. पक्ष सोडून गेलेल्यांपैकी परत येण्याबाबत मला कोणीही भेटलं नाही, पण जयंत पाटलांना भेटल्याची माहिती. शरद पवारांचं विधान. इंद्रजित सावंत इतिहासाचे जाणकार आहेत. जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये, शरद पवारांचं वक्तव्य. लंडनमधील शिवरायांची वागणूक खोटी असल्याचा इंद्रजित सावंतांचा दावा. इंद्रजित सावंत कोणासोबत बसतात हे आम्हाला माहिती आहे. महाविकास आघाडीच्या काळात इंद्रजित सावंत कुठे गेले होते, नितेश राणेंचा सवाल. भाजपच्या सर्व पदांचा माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर माधव किन्हाळकर यांनी दिला राजीनामा. किन्हाळकर यांच्याकडे भोकर मतदारसंघाची जबाबदारी होती. दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघावर भाजपचा डोळा. भाजपकडून राजन तेली विधानसभेसाठी इच्छुक. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, भाजप पदाधिकाऱ्यांचा ठराव.
राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. लातूरमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली. जेसीबीतून फुलं उधळून जरांगेंचं जोरदार स्वागत. लाखो मराठा समाज बांधव रॅलीमध्ये सहभागी. मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी फडणवीसांनी भुजबळांना बळ दिलं. जरांगेंचा आरोप. तर फडणवीसांपुढे मराठ्यांचीही काही 4-2 माकडं फिरतायत. जरांगेंची टीका. भंडाऱ्यातील पोलीस पाटील भरतीच्या गैरव्यवहाराचा अहवाल एका आठवड्याच्या आत सादर करा. राज्य सरकारचे कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. हाथरस दुर्घटनेमुळे चर्चेत आलेल्या भोले बाबा समवेत 20 ढोंगी बाबांना ब्लॅकलिस्ट केलं जाण्याची शक्यता. सर्व 13 आखाड्यांनी केला ठराव मंजूर. कुंभमेळ्यात या ढोंगी बाबांना जागा न देण्याची करणार मागणी. महाराष्ट्र बँकेकडे दावा न केलेल्या 775 कोटी 52,93,120 रुपयांच्या ठेवी पडून दावा न केलेली रक्कम संबंधितांचा शोध घेऊन त्यांना परत करण्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे आदेश. अकोला जिल्ह्यात मोरगाव भाकरे इथं जवानाच्या अंत्यविधीसाठी जिल्हा शासनाकडून दिरंगाई. अकोला जिल्हा प्रशासन शहीद जवानाप्रती असंवेदनशील असल्याचा गावकऱ्यांचा संतप्त आरोप. शहीद प्रवीण जंजाळ यांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या तयारीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. विधान परिषदेत सरकारची घोषणा. मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर. शासन निर्णयानंतर लवकरच करी रोड, सँडर्स रोड, मरीन लाईन्स, चन्नी रोडसह 8 स्थानकांची नावं बदलणार. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश. सर्वपक्षीय विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश. कांजूर पूर्वेकडील मेट्रो कारशेडसाठी टाकलेल्या भरावामुळे मिराशी नगरमधील रहिवाशांच्या घरात आजही पाणी. पावसाच्या विश्रांतीनंतरही याच परिसरातील वात्सल्य अनाथ आश्रमात कमरे इतकं पाणी. प्रशासनाचं दुर्लक्ष. मुंबईच्या भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता पुत्राची लोकल खाली आत्महत्या. आत्महत्येच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर. नाशिकच्या सातपूर पोलीस स्टेशन समोर विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न. प्रेम प्रकरणातून हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न. चांदवड अपघात प्रकरणी 36 तास उलटून कार चालक अद्याप फरार. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला अपघात झाला होता. यवतमाळमध्ये सिलेंडरच्या भडक्यानं दुमजली इमारतीमध्ये आग. मेकॅनिक गॅस दुरुस्तीसाठी आलेला असताना दुर्घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातील लोकशाही असंघटित कामगार संघटनेच्या महिलांचं बसस्टॉप समोर रास्ता रोको. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर आंदोलनाचा इशारा दिला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यवतमाळमध्ये. कळंबच्या चतुर्मुखी गणेशाचं घेतलं दर्शन. चिंतामणीच्या आरतीतही मोहन यादवांचा सहभाग. हाथरस दुर्घटनेप्रकरणी एसडीएम-सीओ आणि इन्स्पेक्टरसह 6 अधिकारी बडतर्फ. दुर्घटनेच्या 7 दिवसानंतर उत्तर प्रदेश सरकारची कारवाई. पतंजली आयुर्वेद लिमिटेडनं बाजारात त्यांच्या 14 उत्पादनांची विक्री थांबवली. उत्तराखंडने एप्रिलमध्ये या उत्पादनांचं परवाने निलंबित केले होते. पतंजलीनं सर्वोच्च न्यायालयात याची माहिती दिली होती. विराट कोहलीच्या बंगळुरूतील 18 कम्युन पबवर एफआयआर दाखल. रात्री उशिरा मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यामुळे कर्नाटक पोलिसांची कारवाई. इतर पबवरही गुन्हा दाखल. भारतीय टीमचे मुख्य कोच राहुल द्रविड यांचं बंगळुरूतील क्रिकेट अकादमीत भव्य स्वागत. स्थानिक खेळाडूंनी राहुल द्रविड यांना दिला गार्ड ऑफ ऑनर. जून महिन्यासाठी आयसीसी कडून प्लेअर ऑफ द मंथ जाहीर. जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंथना प्लेअर ऑफ द मंथ. बुमराहनं रोहित शर्माला मागे टाकून पटकावला पुरस्कार. फिरकीपटू रविचंद्र अश्विनची बुद्धिबळच्या पटावर नवी इनिंग. अश्विन ग्लोबल चेस लीगमधील अमेरिकन गॅम्बिट संघाचा सहमालक. लीगचा दुसरा हंगाम 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान लंडनमध्ये खेळवला जाणार. गायिका उषा उत्पत यांचे पती जानी चाको यांचं निधन. घरात टीव्ही पाहताना हृदयविकाराचा झटका आला. जानी चाको हे उषा उत्पत यांचे दुसरे पती. ते 78 वर्षांचे होते.
नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझाचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तू